Hello students. So काल आम्ही पहिले रेजिस्टन्सेस इन पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन कसे कॅल्क्युलेट करप ते ओके. ऑल्सो आम्ही ओम्स लॉ बी पळयल्लो ओके. आनीक थोडे क्वेश्चन्स करूया ओके. पयलीं आमी हे सगळे जितले बी इम्पॉर्टंट फॉर्मुलाज आसा ते पयलीं आमी शिकया. सो रेजिस्टन्सान आनी एक फॉर्मुला आसा. सपोज तुमकां एक कंडक्टर दिला ओके, जाल्यार तेजो रेजिस्टन्स इट डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ दॅट कंडक्टर ओके. ही सायन आसा ती प्रोपोर्शनॅलिटी सायन. सो जसो रेजिस्टन्स वाडटलो म्हणजे जशी लेंथ वाडटली तसो रेजिस्टन्स वाडटलो. हो डिपेंडन्स दाखयता ओके. रेजिस्टन्स ऑल्सो डिपेंड्स अपॉन द एरिया ऑफ दॅट कंडक्टर ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सो हांगासर हें इनवर्सली प्रोपोर्शनल आसा ओके. सो जशी एरिया वाडटली तसो रेजिस्टन्स देंवतलो और जशी एरिया देंवतली रेजिस्टन्स वाडटलो ओके. सो ह्या इक्वेशनाक बरोवपा खातीर आमी हांगासर रो घालता. रो इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ओके, आनी हो लेंथ अपॉन एरिया. सो रो हो आमचो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आनी रोक आमी रेजिस्टिविटी ऑफ द मटेरियल म्हणटा. जे बी मटेरियल जेच्या पासून तो कंडक्टर केला तेजी रेजिस्टिविटी हो रो रिप्रेझेंट करता आनी ती फिक्स आसता ओके. लायक सिल्वराची रेजिस्टिविटी आसा 1.60 इंटू 10⁻⁻8 ओके. तशेंच बाकीच्या मटेरियल्सांची बी रेजिस्टिविटी फिक्स आसता. आनी हेजे युनिट आसा रो मिटर ओके. SI unit of resistivity okay is rho meter okay. नेक्स्ट आमचो इम्पॉर्टंट फॉर्मुला आसा इलेक्ट्रिक पावर okay. Electric power is given by P is equal to V into I. V is the potential difference or the voltage आणि I current okay. सो हांगासर आमी ओम्स लॉ यूज करू शकता. दॅट इज इफ पावर घेवन आमकां रेजिस्टन्स बी काडपाक लायलो जाल्यार हांगासर रेजिस्टन्स ना, बट आमी हांगासर रेजिस्टन्स हाडूं शकता युजींग ओम्स लॉ. ओम्स लॉ कितें म्हणटा V इज इक्वल टू IR रायट. सो जर हांवें Vच्या जाग्यार वोल्टेजीच्या जाग्यार I इंटू R घातलो हांगा जाल्यार दिस विल बी पावर इज इक्वल टू I² R. सो हो एक फॉर्मुला जाता. देन सेकंड फॉर्मुला हो जाता ओके. ऑल्सो वी कॅन सबस्टिट्यूट फॉर I. सो युजींग ओम्स लॉ I कितें जातलो V अपॉन R. सो हांवें आयच्या जाग्यार V अपॉन R घालीत जाल्यार कितें जातलें पावर V into V upon R. So P will be equal to V² upon R. So हो आमचो थर्ड फॉर्मुला ओके. सो सगळे फॉर्मुलाज तुम्ही नोट डावन करून ठेया ओके. आता पावर आसा पळय ती आमी मेजर करता पावराचे युनिट ओके. SI unit of power is watt okay, and it is denoted by W. So 1 watt is 1 volt into 1 ampere okay. आता केन्ना केन्ना आमकां ते किलो वॉटानूय कन्वर्ट करचें पडटा. दॅट इज जर तुमकां खंयचे तरी कमर्शियल हेजे इलेक्ट्रीक पावर कितली यूज जाल्या ते काडूंक जाय सपोज कमर्शियल हितून जाल्यार ते आमी चडशे किलो वॉटान घेता ओके. सो 1 किलो वॉट okay. 1 kilowatt is 1000 watt okay.
आणि आमी जी मेजर करता पळय एनर्जी आता डिफरंट थिंग जाता. एनर्जीक SI युनिट आसता आमचे जूल. ओके, कितली एनर्जी यूज जाली. ओके, सो जूल हे तेजे SI युनिट आसता. आता जर तुमकां फायंड आउट करूंक जाय की 1 वॉट आर म्हणजे एका वराक कितली पावर यूज जाला, दॅट इज युअर एनर्जी. ओके, सो 1 वॉट आर इज द एनर्जी कंज्यूम when 1 वॉट ऑफ पावर इज यूज्ड फॉर 1 आर एका वराक. सो 1 आर म्हणजे कितले सेकंद जातले. 1 आर इज 60 मिनिट सॉरी, राईट. सो 1 आर इज 3600 सेकंड्स, करेक्ट. कारण 1 मिनिट घेता पळय तो बी 60 सेकंड जाता. सो तुम्ही कन्वर्ट करतकच तुमकां कळटलें की इट इज 3600 सेकंड. सो 1 किलोवॉटाक 1 किलोवॉट आर म्हणजे कितें जातलें तुजें 1000 वॉट इंटू 3600 सेकंड, करेक्ट. सो हे जर आमी मल्टिप्लाय करीत 3600 1 2 3 अशें जातलें. सो इज वॉट सेकंड. सो दिस इज द एनर्जी विच इज consumed for 1 hour. Okay, so this will be 3.6 into 10 raised to 6 joule. Okay, next असा heat. Okay, heat is given by VI into T. Okay, time, amount of heat produced in time T. Okay, आता हांगासर यूजिंग ओम्स लॉ म्हणजे आमी वीच्या जाग्यार V is equal to IR, राईट. सो वीच्या जाग्यार हांव IR घालता. सो दिस विल बी I square RT. सो हो एक फॉर्म्युला जातलो आनी हो एक फॉर्म्युला जातलो. ओके, फॉर हीट. And this is also known as Joule's law of heating. Okay, so heat हेजे बी unit असा joules. So SI unit of heat is joules. Okay, let's solve one question based on heat. Okay, जर तुमकां आता क्वेश्चन दिला, this is from the textbook. Okay, 100 joule of heat is produced each second in a 4 ohm resistance. So कितें गिवन आहा ते पयली बरेया. सो हांगासर हीट दिला तेंच्यांनी 100 joules. ओके, then they have given it is produced each second in a 4 ohm resistance. So value of resistance is given. Okay, find the potential difference. आता potential difference आणि voltage same, so V you have to find. Okay, so तुमकां जाय तो फॉर्म्युला यूज करू शकता. ओके, आता हांगासर R दिला आणि H दिला, V दिवंक ना. आता आमच्या कडेन 2 आसा फॉर्म्युलास, राईट. H इक्वल टू VIT आणि दुसरो आसा आमचो H इक्वल टू I square RT. सो जर हांवें हो फॉर्म्युला यूज केल्यार म्हाका 2 गोष्टी जाय पडटल्यो, V आनी I बोथ आर नॉट गिवन. आनी हितूनसून हांव I काडूं शकता आनी तो यूज करून हांव V काडूं शकता, करेक्ट. सो आतां हांव हो फॉर्म्युला यूज करतलें, H इक्वल टू I square RT. ओके, पयली आमकां कितें फायंड आउट करूंक जाय, I square. सो हेंकां दोगांकूय हांव त्या सायडीन व्हरता. ओके, सो दिस विल बी H upon RT equal to I square. Okay, so substituting the values, I square is equal to heat कितली आसा 100
अपॉन रेजिस्टन्स इज 4 ओके आणि ईच सेकंद म्हटला म्हणजे टायमूय दिला तेंच्यांनी टायम इज 1 सेकंद ओके सो इंटू 1 सो हेजो आतां आमकां रूट काडूंक जाय 100/4 100चो रूट आसा 10 4चो 2 सो दिस इज 5 एम्पियर ओके आतां हो आय यूज करून म्हाका वी काडूंक जाय सो युजींग ओम्स लॉ वी इज इक्वल टू IR put value of I 5 आणि रेजिस्टन्स आसा 4 सो आन्सर 20 वोल्ट ओके नेक्स्ट क्वेश्चन आमचो बेस्ड आसा पावराचेर ओके हांव क्वेश्चन रीड करता दिस क्वेश्चन इज ऑल्सो फ्रॉम टेक्स्ट बुक एग्जाम्पल 12.3 इलेक्ट्रिसिटी लेसनांतलो an electric refrigerator rated 400 watt operates 8 hours per day okay. What is the cost of energy to operate it for 30 days at ₹3 per kilowatt hour so हांगा तेंच्यांनी कितें दिला तुमकां पावर दिल्या okay what is given that you have to write first so power is 400 watt the next कितें दिला it operates 8 hours per day so हो तुमकां तेणी टाइम दिला 8 hours per day okay. what is the cost of the energy to operate it for 30 days आता हे नंबर ऑफ डेज दिल्या सो आमकां एका दिसाचे पयलीं काडचें पडटलें आनी मागीर 30 दिसांचे तेका इंटू 30 करचें पडटा ओके आनी तेंच्यांनी पयशे दिल्या की पर किलोवॉट आवर म्हणजे ही जाली एनर्जी तेका ₹3 तांकां पे करचें पडटा सो दिस इज फॉर मनी विच इज गिवन ओके ₹3 पर किलोवॉट आवर ओके सो हितूनसून आमकां एक गोष्ट कळटा की आमकां पयलीं म्हटल्यार एनर्जी काडूंक जाय ओके आनी आमी एनर्जी कशी काडलेली फॉर 1 आवराक 1 किलोवॉट आवर कशी घेतलेली आमी 1000 इंटू 3600 म्हणजे आमी ते सेकंदान कन्वर्ट केल्ले रायट सो हांगासर म्हाका एनर्जी दिल्या ती बी वॉटान दिल्या सो दॅट हाव टू कन्वर्ट इट टू आवर्स किलोवॉट सो एनर्जी कितली आहा म्हाजी 400 वॉट आसा ओके सो दिस विल बी ओके हें अशेंच दवरया आतां ही म्हाजी पावर जाली फॉर 1 डे रायट and it is for 8 hours so 8 hoursak wait it operates 8 hours a day okay so this is the power which that refrigerator has आणि तो ऑपरेट जाता फॉर 8 hours a day तो चालू आसता सो आतां टोटल म्हाका काडूंक जाल्यार कितें करचें पडटलें एनर्जी म्हजी पावर इंटू कितले आवर्स अ डे 8 hours a day आणि कितल्या दिसां खातीर 30 दिसां खातीर रायट सो दिस विल बी 32 इंटू 3 96 आणि हे 3 0 2 3 ओके and this is in watt hour this is in watt hour so हेका जर म्हाका कन्वर्ट करूंक जाय किलोवॉटान ओके सो दिस विल बी डिवायडेड बाय 1000 रायट कितें हें ऑलरेडी इंटू 1000 आसा 96 इंटू 1000 आसा तेका सो हो कितें जातलो आमचो 96 किलोवॉट आवर
ओके. आता हेजे पयशे काडचे पडटले. दॅट इज तेणी कितें म्हटलां की ₹3 पर किलोवॉट आवर आनी इतले किलोवॉट आवर लागता म्हणजे हेका इंटू 3 करचे पडटले. सो टोटल मनी विल बी 96 इंटू 3. 18. सो ₹288 इतले लागतले. ओके.